चेसिंग हे महत्वाची, कारण संघात जर बरोबर चेसिंग करणं आवश्यक आहे आणि खास करून तुम्हाला आहे की क्रॉसिंग करणं आवश्यक आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर जो खेळाडू कक्ष आहे तिथून फलंदाज ती लाईन क्रॉस करून मैदानात जाणं आवश्यक आहे. आणि जर अशा प्रकारे क्रॉसिंग जर केली नाही तर मात्र 2 धावांची पेनल्टी तुम्हाला असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांवर कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी मिळेल, याची नोंद घ्या. दोन्ही पंच तटस्थ आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण कोणताही दडपण टाकण्याचा प्रयत्न करू नका. तटस्थ पंचांची कामगिरी आमचे दर्शन सावंत सर अलिबाग आणि शैलेश महाडिक सर अलिबाग हे दोन्ही पंच आपण पाहतात. गेले 2 दिवस, आजचा दुसरा दिवस अतिशय सुंदर त्यांनी योगदान दिलं. तत्पुरते एक तिसरा निर्णय सुद्धा असेल तर आपण मैदानाच्या आतमध्ये जर तंत्रज्ञान जर लावला तर पंचांनी तुम्हाला पकडलं तर 2 धावांची पेनल्टी सुद्धा देण्यात येईल. नक्की आपण सेफ्टी गार्ड जो आहे तो अर्थात मैदानाच्या बाहेर आपण लावून जायचं. तुम्हाला नम्र विनंती आहे. मैदानात जर अशा प्रकारचं वर्तन जर पाहायला मिळालं, कारण युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहत आहात. 185 देशामध्ये या थेट स्पर्धेचं प्रक्षेपण होते युट्यूबच्या माध्यमातून. आणि ड्रीम्स क्रिकेट अर्थात कौस्तुभ पाटील, कॅमेरामॅन देवेंद्र सिंगकर आणि ऑपरेटर अभिवाळन यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता. आवाज बरोबर होता ना मैदानामध्ये. तर आज अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून येथील त्यांचं देखील आपण हिंदू संस्कृती प्रमाणे अतिथी देवो भव प्रत्येक मान्यवरांचं आपण स्वागत केलं. आज सन्माननीय चित्रलेखाताई पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होईल. काल आपण पाहिलं तर रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय अभिषेक पाटील अर्थात आस्वादजी पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या शुभस्थिती स्पर्धेला सुफल वाढवलं गेला आणि सुरुवात आपण या ठिकाणी केली. तर फक्त दोन 12 खेळाडू दोन्ही संघाचे यांनी यायचं, बाकी कोणीही आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊ नका ही तुम्हाला नम्र विनंती. बॉक्स जरा तिरपा करा, तिकडे करा, शिटी मारते ना. तर सन्माननीय नगरसेवक अलिबाग नगरपालिकेचे अनिलजी चोपडा सरांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. डावाची सुरुवात होते. पंचांचा इशारा, सामन्याची सुरुवात. चला पतंगवीर आपण पतंग बंद करा प्लीज. पतंग छोटा दोस्ता तुला विनंती आहे, पतंग खाली घे. तर या ठिकाणी आपण पाहतात पहिल्या षटकातून गोलंदाज होतो जागृत संघाचा गोलंदाज अर्थात प्रथमेश आणि डावाची सुरुवात करते अर्थात फौजी अलिबाग संघाचा फलंदाज रुपेश आणि मृणाल. तर रुपेश खेळायची तयार. पहिलं षटक, भावाचं षटक, 2 शतक 30 षटकाच्या बाहेर. पहिला चेंडू सोरे कसा फटका पाहिलात आपण. स्क्वेअर कट केला चेंडू दिला अर्थात डीप पॉईंट क्षेत्रामध्ये शतक चेंडू घेतोय. मात्र एकच धाव मिळते. एक धाव संघाला या दरम्यान आपण पाहतात ते अलिबाग नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक अनिलजी चोपडा सरांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. सरांना विनंती आपण येऊन स्थानापन्न व्हावं. अलिबाग नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक अनिलजी चोपडा सरांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं आम्ही या अतिथी कक्षामध्ये या शेतकरी कामगार परिषद पुरस्कृत क्रिकेट स्पर्धा जयमल्ला चषक मध्ये हार्दिक स्वागत. सुंदर फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय अर्थात मिड विकेट सी मालच्या पलीकडे घेतो. एक शानदार पुढचा फटका षटका.
संजय राणे सरांना विनंती आपण जायचं. तर हा पहिला षटकार आला फलंदाज अर्थात मुळाच्या बॅट मधून. आणि जसं प्रिन्स गेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांनी खातं उघडलं होतं तसंच षटकारांनी खातं उघडलं फलंदाज अर्थात मृणाल. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू पाहिला गती परिवर्तन केलं गेलं. चेंडू गेला तर आता बॅकवर्ड स्पीड क्षेत्रामध्ये क्षेत्रशक चेंडू येतोय तोपर्यंत एक धावण्यापूर्वी फलंदाला एक धावण्यापूर्वी संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून मृणालीची व्यक्ती धावसंख्या 7 आणि एकूण धावसंख्या व्यापकावर पोहोचतो ती 8. 5 षटकांचा सामना. गोलंदाज प्रथमेश मंगल श्री गणेशाचं नाव. क्षेत्रशांची विदर्शना तुम्ही पाहिलं तर शॉट दरम्यान एक शॉट गली पाहत आहे, एक डीप पॉईंट, एक शॉट कव्हर आणि एक मिडाल. विरोशना ऑफसाईडला पण जर पाहिलं तर डीप स्क्वेअर एक अर्थातच शॉट मिळवतो एक मिडाल आणि एक वाडिश मिडाल. विरोशना या विरोशातून पुन्हा एकदा गोलंदाज दिला. कोटा चेंडू बॅटच्या पटात घेत स्क्वेअरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअरला क्षेत्रशक चेंडू घेतोय तोपर्यंत एक धाव मिळते फलंदाला एक धावच्या माध्यमातून फौजी अलिबाग या संघाची धावसंख्या दाखवता पोहोचते ती तब्बल 9. रुपेश वैयक्तिक 2 या धावसंख्येवर तर मृणाल मात्र एक षटकाच्या माध्यमातून 7 या धावसंख्येवर. सुंदर खेळपट्टी तितकं सुंदर हे मैदान. पुढचा चेंडू उजव्या बाहेर चेंडू पाहूया. पंच या ठिकाणी दर्शवतो की अतिशय सुंदर चेंडू नाही आहे. हा सोयीचा विचार होतो एक धाव मिळतो संघाला आणि या एका धावेच्या माध्यमातून धावपतर धावा येतात त्या 10 धावा प्रकारात दुहेरी अंकात आलाय. तो अर्थात फौजी अलिबाग पहिली षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज प्रथमेश पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. हा चेंडू मात्र जास्तच बाहेर निघाला. पंचांकडे पर्याय नव्हता. त्यांनी हात बदलून समांतर केले आणि गुणलेखक अर्थात गुणलेखक दर्शवले हा चेंडू खराब आहे. एक धावेचे योगदान मिळते. 11 धावा धापले करतात आणि या दरम्यान सन्माननीय धर्माजी धारबर सर यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील आपण अतिथी कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूया. पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडूला मात्र वळून खेळण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये गोलंदाज स्वतः चेंडूवर पहिला फलंदाज बाद आणि हा पहिला धक्का बसला फौजी अलिबाग संघाला. चेंडू या षटकातली अजूनही बाकी असतो. एक चेंडू बाकी आहे. फलंदाजी थांबायचं नाहीये. फलंदाजी थांबायचं नाही. बाद होण्यास थांबायचं नाही. क्रॉसिंग देणं आवश्यक आहे. इथे लाईन आहे. ही लाईन क्रॉसिंग देणं आवश्यक आहे. बाद होण्यास थांबायचं नाही. त्या लाईनचा काहीच अर्थ नाही आणि आपला अर्थ सेफ्टी गार्ड मैदानात घालून जायचं. क्रॉसिंग देणं आवश्यक. येस धन्यवाद. तुम्ही बऱ्याच मोठ्या क्रिकेट स्पर्धामध्ये आलात तर तुम्हाला अशा प्रकारचं क्रॉसिंग पाहायला मिळेल. वेळेची बचत ही सूर्योदय आपल्यासाठी थांबणार नाहीये आणि यासाठी आम्ही हा नियम आजपासून इथे सुरू करतोय. एक फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच दुसरा फलंदाज खेळाडू कक्षामधून जाणं आवश्यक आहे. याचं नोंद घ्या. तर वरिया मैदानाकडे नवीन फलंदाज येतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्थात चेंडू सोयीचा इशारा येतोय. एका धावेचं योगदान मिळते. एका धावेने दाखलकार वाढ होते. तब्बल 12. फौजी अलिबाग संघाची धावसंख्या एक तरी बाद. पहिला फलंदाज मृणाल बाद झाला ज्यांनी 3 चेंडूमध्ये तब्बल एक षटकाच्या माध्यमातून 7 धावांचं योगदान दिलं. तो बाद होते आणि त्यानंतर नवीन फलंदाज मिळवतो विजय. खेळण्यासाठी तयार आहे मात्र रुपेश 2 या धावसंख्येला. प्रथमेश यावेळी मात्र मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला. चेंडू जातोय अर्थात स्क्वेअरने आणि मिडविकेट चेंडू समापार. एक सुंदर फटका. प्रथमेश आता जागृती खेळ संघासाठी मागणे ठरलं. तब्बल 16 धावा या षटकात आल्या. एक फलंदाज त्यांनी बाद केलं. फलंदाज अर्थात मृणालला त्यांनी बाद केलं आणि अशा प्रकारे एक गडी बाद 16 धावा दाखवून. चला
टीम मीटिंग ठेवू नका प्लीज. लगेच आपण नवीन षटकाचं संगणकाने लगेच गोलंदाजाला हातात चेंडू द्यायचा आहे. टीम मीटिंग घेऊ नका. तर काय त्याचं हे षटक समाप्त झालं. आता मध्ये दुसरे षटक आणि 3 शतक या सर्कलच्या बाहेर असतो. 3 शतक या सर्कलच्या बाहेर. नवीन षटक घेऊन गोलंदाज हर्षल. नवीन षटक घेऊन गोलंदाज हर्षल येतोय आणि अलिबाग एन करून गोलंदाज हर्षल दुसरं षटक फिरवून तयार. दोन्ही बाजूनी अर्थात गोलंदाजी हे वैशिष्ट्य आमच्या जयमल्लार क्रिकेट संघाचं. अर्थातच शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत क्रिकेट स्पर्धा पाहतायत. लाल पावटा ज्या शेतकरी कामगार पक्षाने शेतकऱ्यांसाठी खूप मोठं योगदान दिलं. कारण नावामध्ये सर्व काही शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी लढा दिला आणि आज गेली अनेक वर्ष रायगड जिल्हा परिषद लाल पावटा फरकताना आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण देखील आपण पाहतो की सन्मानित प्रल्हादजी पाटील साहेब, स्वर्गीय प्रल्हादजी पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय माजी आमदार दत्ता पाटील साहेब यांचं अतिशय चांगलं योगदान. शेवटचा चेंडू इशारा येतोय. 1 धाव संघाला. 17 धावा. नेव्हीचं हेलिकॉप्टर देखील आज 26 जानेवारीचं अर्थात समुद्राची देखभाल करताना आपल्याला पाहायला मिळतो. याच मैदानावर जातोय. वेगळ्या मैदानाकडे गुणीचा गोलंदाज हर्षल लोकटाम अर्ध विकेट मारा करतोय. मात्र या ठिकाणी डावीच्या बाय चेंडू सोलचा इशारा येतोय. मी कालही तुम्हाला सांगितलं होतं की वेस्ट इंडिज संघाचा अर्थातच मायकल होल्डिंग अतिशय वेगवान गोलंदाज होता. या गोलंदाजाने आयुष्यामध्ये कधीही सोल चेंडू फेकला नाही. हे वैशिष्ट्य आहे. तर भारताचे कपिल देव निखंज, त्याचबरोबर डेनिस लिली ऑस्ट्रेलियाचे आणि इम्रान खान जे सध्याचे माजी पंतप्रधान आहेत पाकिस्तानचे, यांनी कधी नो बॉल फेकला नाही. हे वैशिष्ट्य त्या महान खेळाडूंचं. हा चेंडू पुन्हा एकदा अर्थातच सोलचा इशारा येतोय आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावा येतात त्या 19. गोलंदाज मात्र दिशानी टप्पा याच्यापासून भरकटेल आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा गोलंदाज हर्षल आणि 19 धावा धावपलकर. पहिल्या षटकात 16 धावा. आतापर्यंत 3 चेंडू हे सोल फेकले. 19 धावा आल्या आणि अशा प्रकारे 9 चेंडूंचंही षटकाचं आज प्रजासत्ताक दिन 69वा प्रजासत्ताक दिन आपण पाहतो. वाढदिवस आणि या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा गोलंदाज एन बदलते पंचांच्या अर्थातच डावीकडून आणि पाहायला मिळणार आहेत आपल्याला ते मात्र डाव्या हाताने म्हणजे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. रिव्हर्स स्वीपचा फटका काली मी तुम्हाला सांगितलं. रिव्हर्स स्वीप फटकामध्ये दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बरबाद असं नेहमी म्हणलं. तर मात्र या ठिकाणी फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. डेव्हिड हॅटन झिम्बाब्वे संघाचा खेळाडू ज्याने प्रथम आंतरराष्ट्रीय मध्ये क्रिकेटमध्ये हा फटका आणला. पहा संपूर्ण आज गोलंदाजाचा आपण विचार केला तर हा गोलंदाज हर्षल हा दिशेपासून पूर्णपणे भरकटला. मग त्यांनी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करू दे किंवा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करू दे, तुम्ही पाहिलं की या ठिकाणी त्यांनी सोलचा मारा केला आणि धावा मात्र धावपकार आतापर्यंत आल्या त्या 19 धावा धावपकार आल्या. संघाने डेड बॉलचा इशारा मृत चेंडू म्हणून घोषित करण्यात आलं. परंतु पुन्हा एकदा संघाने त्या ठिकाणी जातोय. समजावतो गोलंदाज अर्थात हर्षलला की तू कशा प्रकारच्या दिशाने टप्पा टाकायला पाहिजे. काल दिवसभरामध्ये ज्या 7 सामने झाले त्याच्यामध्ये खास सामना होता तो अर्थातच नौखार विरुद्ध श्री गणेश चाळमाळे या संघामध्ये 4 धावांची गरज होती नौकार संघाला. शेवटच्या षटकामध्ये 3 धावा मिळाल्या आणि 1 धावेने हा सामना श्री गणेश चाळमाळे संघाने जिंकला. हे वैशिष्ट्य आहे. तर वही आपण लगेच अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय अनिलजी चोपडा सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आणि आमच्या दरम्यान हा टीम मात्र आपण पाहणार सीमाच्या पुढे जातो. अर्थात तो सुंदर फटका चौकार 4 धावा. सरांचा शुभ असतो. अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय अनिलजी चोपडा सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करतो. त्यानंतर लगेच सन्माननीय राजकीय प्यारीलाल जैन यांचं देखील स्वागत करून व्यापारी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत त्यांना देखील या ठिकाणी सन्मान केलं जातं. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून त्यांना सन्मान केलं जातं. सुरेशजी गरज साहेबांच्या शुभ असतो त्यांना सन्मान केलं जातं. आपला अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी आलात आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय. एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. गॅप शॉट
चेंडू जातो डीप पॉइंट मधून चेंडू सुरंपार चौकार. त्यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. अतिथी देवो भव अर्थात हिंदू संस्कृती आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत अर्थात आमचे सुरेशजी खरे साहेबांचा शुभ असते यावेळी त्यांना सन्मान केला जात आहे. धन्यवाद. आपला विनंती आपण स्थानापन्न व्हावं. मैदानाकडे जर या धावसंख्या दाखल आली होती आतापर्यंत 27 धावा कारण 2 चौकार आले फलंदाज अर्थात विजयच्या बॅटमध्ये 3 चेंडूची समाप्ती 27 धावा दाखल आल्या. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 16 धावा आल्या. आतापर्यंत एकूण 11 धावा या दाखलकार आल्या. 3 चेंडूची समाप्ती. गोलंदाज अर्थात हर्षल विजय आक्रमक फलंदाज चौकार आले. कालच्या दिवसाभरामध्ये तुम्ही पाहिलं तर सन्माननीय विजयजी कळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांच्या देखील आपण हार्दिक स्वागत करूया. काल उद्घाटन समारंभामध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहिलं तर विजयजी कळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन त्यांचं स्वागत करताना हा चेंडू मात्र पुन्हा एकदा सोय येतो. एक धाव मिळतो. धापकर वाढवतोय ती 28 धावा धापकर आल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर आले. हिंदू संस्कृती आलेल्या पाहुण्यांचं प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत अलिबाग इनकडून गोलंदाज हर्षल समोर फलंदाज मात्र विजय लेफ्टाम राऊंड विकेट. यावेळी मध्ये फ्रंट फूट गेला. चेंडू खेळला. चेंडू जात होता अर्थात लांबड क्षेत्रामध्ये लांबून क्षेत्रशक येतो मिडांवर चेंडू पकड होतापर्यंत एक धाव सहज गती मिळाली. एक धाव मिळते ती विजयला. विजयाची वेळची धावसंख्या पोहोचते 9 आणि एकूण धावसंख्या वाढ होते ती 30. तर आमचे सन्माननीय अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक अनिलजी चोपडा सर त्याचबरोबर व्यापारी संघाचे अध्यक्ष सन्माननीय राजीवजी पारले सर जैन आणि त्याचबरोबर संजयजी राणे सर यांनी या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिलं आणि आपले हार्दिक आभार व्यक्त करत आहे. हा चेंडू मात्र पाहूया एक धाव घेण्याचा प्रयत्न शॉट फायनलला चेंडू गेला. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र नकार दिला गेला. पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर मैदानाकडे आपण पाहतो धावा आल्या दाखल केल्या 33. रुपेश एक चौकाराच्या माध्यमातून खेळतो 6 या वैयक्तिक धावसंख्येवर. पुढचा चेंडू अलिबाग यांकडून हर्षल. यावेळी पुन्हा एकदा तो चेंडू तोच टप्पा पाहिला पुन्हा लॉंगांवर चेंडू जातो. बिग स्पीड होते आणि परिणाम एका धावेचे रूपांतर 2 धावांमध्ये केले गेले. 2 धाव मिळतात त्या संघाला 2 धाव मिळतात त्या फलंदाज रुपेशला. रुपेशची वैयक्तिक धावसंख्या 8. 2 षटकांची समाप्ती आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या दाखवली ते प्रति षटक 16 असल्यास आणि 32 धावा दाखवल्या आल्या. त्या अर्थात प्रथम फलंदाजी असताना फौजी अलिबाग संघाच्या षटक होतं. गोलंदाज हर्षलचं महागडं षटक ठरलं. या षटकात तब्बल त्यांनी 14 धावा खर्च केला. पहिल्या षटकात 16 धावा आल्या आणि अशा प्रकारे एक गडी बाद मात्र होतात. मृणाल बाद झालं त्या एकूण 7 या धावसंख्येवर. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. जागृती संघाचे संघटक आपण प्रत्येक षटकांची टीम मीटिंग घेताय हे आम्हाला परवडणार नाही. कधी सूर्यदेवता आमच्या पुढे थांबणार नाहीये. तर टीम मीटिंग घेऊ नका हे तुम्हाला नम्र विनंती. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. या स्पर्धेसाठी जे प्रथम क्रमांकाचं भविचषक आहे ते स्वर्गीय बारामजी बामा दांडेकर यांच्या स्मरणार्थ आम्हाला मिळालं. द्वितीय क्रमांकाचं भविचषक स्वर्गीय तुकाराम मावा वागतूर यांच्या स्मरणार्थ आम्हाला मिळालं. आणि तृतीय क्रमांकाचं जे भविचषक आहे ते सन्माननीय स्वर्गीय हरिचंद्रजी पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला मिळालं. आणि या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून देणाऱ्या अधिचितच आमच्या मान्यवर यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज चषक सौ नलिनी ताई मदनपणा उत्कृष्ट गुणाचं पारितोषिक जे चषक आहे ते अर्थात श्री मयूरजी दीनानाथ कळे सर आणि त्याचबरोबर मालिकावीर हे पारितोषिक चषक सन्माननीय सुरेशजी रामदास गरज सर यांच्या माध्यमातून आम्हाला आम्ही या सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय. पहिल्या मैदानाकडे 30 षटक नवीन षटक घेऊन गोलंदाज प्रथमेश अर्थात भावपती षटक समाप्ती झाली. छत्तीस पूर्णपणे विखरलं आणि वर्सोली कोळीवाडा एम कडून नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय प्रथमेश. प्रथमेशच्या पहिल्या षटकात 16 धावा आल्या. एक फंडा त्यांनी 5 खेळण्याचा यशस्वी ठरला होता. मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत की 30 षटकात किती धावा येतात. वाऱ्याचा वेग काल आपण पाहिलात. रात्रीचं तापमान होतं साधारणतः 13 अंश सेल्सिअस तापमान अलिबाग आणि मुंबई मधलं. ते दिवसा आता मात्र असेल जेमतेम 20 ते 21 अंश सेल्सिअस तापमान. काल बर्फवृष्टी झाली हिमालय पर्वतामध्ये आणि त्याचा परिणाम कोकण पट्टीवर झाला. आणि काल वाऱ्याचा वेग जो साधारणतः जर पाहिलं तर 10 ते 12 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
पहिला चेंडू निश्चित यावी अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न केलाय. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. चेंडू आपण पाण्यात गेला अर्थात पाऊल क्षेत्रामध्ये पाऊल पंच दर्शवतील या ठिकाणी. अर्थात बॅट या 22 चेंडू गेला शॉर्ट पॉइंटला. एक धाव येते संघाला. एका धावेने 33 धावा धावफलकावर. 33 धावा आल्या धावफलकावर. पहिला सामना उशिराला प्रेक्षकांच्या माहितीसाठी अर्थातच आज प्रजासत्ताक दिन जागृत खेळ विरुद्ध फौजी अलिबाग. फौजी अलिबाग संघ प्रथम फौजी खेळतोय कारण जागृत खेळ संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण पत्करलं. काल हाशिवली संघाचा धावांचा उच्चांक 88 धावांचा तुम्ही पाहिलात या स्पर्धेमधून. फुलटॉस या विभागात चेंडूला बिरकावून दिले. पुढचा सुंदर फटका मिरवी घेतला. षटका. योगदान मिळालं. षटकाराने रुपेशच्या धावसंख्येत वाढ होते. तिची वैयक्तिक धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती 14 आणि एकूण धावसंख्या धावप्रकारे आली ती 39. प्रथमेश महागडे गोलंदाज. पहा दडपण मानसिक दडपण अर्थात रुजयष्टीच्या बाहेर चेंडू सोयीचा इशारा येतोय. एक धाव आणखी मिळते. धावफलक धावपळ मिळते ती 40. काल इंडिया पाटील हाशिवरे ज्याने तब्बल 6 षटकार मारले आणि 46 धावांची जबरदस्त खेळी धावांचा उच्चांक नोंदवला. वैयक्तिक उच्चांक तर हाशिवरे संघाने तब्बल 88 धावा हा सर्वोच्च धावसंख्या उभारली 5 षटकामध्ये. दरम्यान हा चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिडविकेट सीमाचं बॅटमध्ये येते. बॅक टू बॅक दुसरा षटकार 6 धावांचं योगदान आणि या 6 धावा संघाला घेऊन जातात 46 षटकारामध्ये. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. चांगली फलंदाजी रुपेश तयार. पहा एक दडपण पुन्हा एकदा मानसिक दडपण. गोलंदाज प्रथमेश्वर सोयीचा इशारा येतोय. 47 धावा धावफलकावर. 47 धावांचं योगदान आतापर्यंत मिळालं की संघाला आणि या माध्यमातून अर्थात धावा चांगले आल्या त्या फौजी अलिबाग या संघाच्या माध्यमातून. प्रथमेश तयार. पंचांगालकडून उजव्या पाणी. पुन्हा दडपण मानसिक दडपण सोयीचा मारा या खेळपट्टीवर आपला पाहायला मिळतो. आणि मगाशी सांगितलं अर्थातच दिशाने टप्पा जर चांगला असेल तर तुम्ही चांगली फलंदाजी करू शकता. मात्र टप्पा नव्हता. काल बामणी संघाचा गोलंदाज होता. ज्याने शेवटच्या षटकात 4 धावा दिलेल्या. सलग 3 चेंडू सोड होतात आणि अर्थातच धावफलकामध्ये वाढ होते. धावफलकावर धावा येतात त्या 49. चालमाळ संघाचा तर समोर जे गाड्या त्यांचा गाड्यांचा आरसा डायरेक्शन गाड्यांचा बदला. चला जिथे ज्यांच्या कोणाचे ज्या 4 व्हीलर 2 व्हीलर्स असतील त्यानंतर त्या डायरेक्शन बदला गाड्यांचा कारण आरशाचं परिवर्तन मैदानात होते. ते सांगताय एकूण 50 शेवटचे या षटकातले 3 चेंडू बाकी. प्रथमेश त्याच्या महागडा गोलंदाज ठरला जागृती थेट संघासाठी. पुढचा चेंडू आणि हा 4था सरळ चेंडू. संगणक काय करतो हा प्रश्न पडतो. कारण संगणकाने खरं तर गोलंदाजाला समजायला पाहिजे तो टप्पा कुठे टाकायला पाहिजे. हे काय घडतं याचं कारण असतं की आता संगणक आणि तिथे जाऊन गोलंदाजाला समजायला पाहिजे. आणि संगणक या ठिकाणी कानमंत्र देतोय गोलंदाज प्रथमेशला. आता आपण पाहणार आहोत की प्रथमेशला समजायला राऊंड द विकेट मारा म्हणजे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. रुपेश आक्रमक फलंदाज आपण पाहतोय. त्याला साथ देतो विजय. 2 चौकाच्या माध्यमातून 9 या धावसंख्येवर. क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल आपण पाहतोय. शॉट ठरवाना आहे. शॉट दोन्ही आपण पाहतोय.
आत्ता मात्र सुंदर चेंडू पहा. हे काम असतं संघनायकाचं. कारण तुम्ही पाहिलं तर सुनीलजी गावस्कर, त्यानंतर दिलीपजी बनसरकर, कर्नल कपिलदेव दिखांश, त्यानंतर सौरभ दादा गांगुली, सचिनजी तेंडुलकर, हे असे काही संगणक होऊन गेले. महेंद्रसिंग धोनी, ज्याने आपल्या गोलंदाजांना समजावलं. जेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी व्हायची तेव्हा समजावलं की सोड मारा इतपत योग्य. पहा पुन्हा एकदा 30 परिस्थिती पाहायला मिळाली. सोडचा इशारा येतोय आणि या षटकात आतापर्यंत गोलंदाजी टाकली सोडचे चेंडू होते. 6 चेंडू शोर फेकल्यामुळे सामना हा 12 अर्थातच 12 चेंडूंचा षटक असेल. आणि पहा 6 चेंडू फेकल्यामुळे 12 चेंडू. अभिषेक नायर मुंबई संघाचा गोलंदाज त्यांनी तब्बल 16 चेंडूचे षटक फेकलं होतं शोरच्या माध्यमातून. तर पुढे चेंडू आता मात्र चांगला चेंडू. एक चेंडू चांगला तर दुसरा चेंडू खराब. हे का घडतंय फलपटीचा अंदाज नाही आला तर प्रथमेशला आणि त्यामुळे धावा धापेकर वाढल्या. धावा आल्या त्या आतापर्यंत 51. अर्धशतक आले पहिल्याच सामन्यामध्ये. रुपेश तयार. याने मात्र ऑन साईडला चेंडूला हुक केलं. लांबलेग क्षेत्रामधून येते. या धावसंख्येच्या माध्यमातून एकूण षटकांच्या मध्ये धावसंख्या दाखवणारी अंक असली ती 57. या षटकात तब्बल 27 धावा. हे आमच्याकडे कॅल्क्युलेटर माझ्याकडे आहे, पण कॅल्क्युलेटर आहे आमचे समालोचक अर्थात प्रेमनाथ तांबे, ज्याने माझ्यासोबत काल सुंदर योगदान दिलं. कारण माझं कॅल्क्युलेशन फक्त चांगलं नाही, चिंतवलं कॅल्क्युलेशन आहे आमचं प्रेमनाथ तांबे यांचं. या षटकात तब्बल 27 धावा कुठल्या. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 14. 2 षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर या षटकात 27 आणि पहिल्या षटकात तब्बल 16. या 2 षटकामध्ये एकूण 43 धावा कुठल्या कुठल्या गेल्या त्या गोलंदाज प्रथमच्या या षटकामध्ये. मागणे षटक ठरतोय 57 धावा आल्यात. येणारी 2 षटकं अजूनही बाकी. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपुरीचं युद्ध आपण पाहत होतात. प्रजासत्ताक दिन आणि समोर मात्र आपण पाहतात अर्थातच संपूर्ण भारतभर तिरंगा झेंडा. कारण आपण सर्वांनीच सकाळी कुठेतरी जवळची शाळा किंवा ग्रामपंचायत ऑफिस जाऊन आपण ध्वजावंदन केलं असाल. कारण ही विवेचना आहे त्या भारतीय सैनिक जे आज आपण पाहतो की पेपर उघडलं की तुम्हाला लगेच पाहायला मिळतं की कुठेतरी काश्मीरमध्ये कुठेतरी चीनच्या भूमीच्या जवळ आपल्या सीमालगत एखाद दुसरा सैनिक आपला हा भारत इथं पडतो. याचं कारण अतिरेकी कारवाया आणि अतिरेकी कारवायाने जे सैनिक ज्यांच्या माध्यमातून आपण खरं तर सुरक्षित आहोत त्यांना मानवंदना देणं आवश्यक आहे. यावेळी अतिशय सुंदर चेंडू 4थं षटक गोलंदाज यश आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल. आणि गोलंदाज विजय जो खेळतोय 5 धावसंख्येवर 9 धावसंख्येवर माफ करा 57 धावा धापेकर आल्यात. गोलंदाज जयेश विजयसाठी थोडी चेंडू अलिबाग कडून धावण्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण होतो. पाहूया पंच दर्शक आहे आणि तोपर्यंत मात्र गोलंदाज पुन्हा एकदा आपला बॉलिंग मारतो. शॉट दरम्यान एक क्षेत्रशर्वान पाहता येतो. अर्थातच आधी डीप पॉईंट एक शॉट कव्हर रुपेश बाबी शॉट कव्हर आपण पाहताय. एक लॉंग ऑफ ऑफसाईडला पाहिजे शॉट पाहिजे एक अर्थात डीप स्क्वेअर एक डीप विकेट. या ठिकाणी काट केला चेंडू अर्थातच यावेळी पाहिलं क्षेत्रशक येतोय शॉट थाळी म्हणून शॉट पाहिलेला 1 धाव मात्र पूर्ण करतोय. चांगलं षटक पाहायला मिळते गोलंदाज अर्थातच चेसचं एका धावीच्या माध्यमातून धापूचा धावा येतात त्या 58 धावा आल्यात. आज काही महिला वर्ग देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आलाय सामने पाहायला. त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. पुढचा चेंडू फुलटॉस जबरदस्त टायमिंग शॉट चेंडूला हुक केला अर्थात लॉंग लेग मध्ये चेंडू समाप्त आले.
या ठिकाणी मात्र आपण पाण्यात चेंडूला कट केला, चेंडू जातो दरम्यान सीमारेषेजवळ चेंडू जातोय, तोपर्यंत चेंडूला आडायला गेला आणि 2 धावा धावसंख्येवर आल्या. 2 धावसंख्येत संघाला आणि एकूण धावसंख्येत वाढ होते तिथे पण 66 धावा. 66 धावा धावपळ येतात. चौथे षटक मार्गस्थ मैदानामध्ये धावांचा उच्चांक हा शिरी संघाचा 88. पहिला पुढील चेंडू या ठिकाणी सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला, स्ट्रेट थ्रू, पण फटक्याने ताकद नव्हती. चेंडू स्वतः गोलंदाज अडवतो, तोपर्यंत कोणतीही धाव नाहीये. धावसंख्या धावपळ आली ती फौजी अलिबाग संघाची तब्बल 66. एक गडी बाद. बाद झाल्यानंतर आपण पाहिली ती धावा चांगल्या आल्या. या ठिकाणी मात्र कार्पेसांनी चेंडू खेळला, चेंडूला आपण पाहिलं तर मिडॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑन चेंडूवर चेंडूची पैकी करतो 1 धाव मध्ये संघाला. आणि या एका धावेच्या माध्यमातून जेव्हा 4 षटकांचा खेळ समाप्त होतो, एकावर धावा येतात त्या 67 प्रति षटक धावा आल्या. त्या आता 16.75 सरासरी. आणि रुपेशाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर रुपेशाने तब्बल 4 षटकार मारले. 33 धावांचं योगदान दिलं. ते अर्थात रुपेशने 4 षटकार आणि 1 चौकाच्या माध्यमातून, तर विजय मात्र खेळतो तब्बल 10 या धावसंख्येवर. षटक मात्र समाप्त झालं जयचं. या षटकात धावा आल्या त्या फक्त 10 धावा. यानंतरचा पुढचा सामना म्हात्रोली विरुद्ध एमडी वायशेत. म्हात्रोली विरुद्ध एमडी वायशेत या 2 संघाच्या संघटनेच्या विनंती आपण कृपया आमच्या अतिथी कक्षाशी आमच्या आयोजकांशी संपर्क साधा पुढील नाणेफेकीसाठी. म्हात्रोली विरुद्ध एमडी वायशेत, A3 स्पोर्ट्स शेवगाव आणि पकडपडा बापू गडफुले आणि सागरी गणेश थळ असे सामने आपण पाहणार आहोत. आपल्या मॅचसाठी काल सुपर 3 मध्ये हाशिरी संघाने प्रवेश केलाय. अंतिम षटक अर्थात हा नंबरचे षटक 2 ऑल डाय जिंका मला षटक. आणि शेवटचे षटक घेऊन गेलं जे सचिन. सचिन म्हणजे जर आपल्या समोर क्रिकेटची महान देवता सचिन रमेश तेंडुलकर. हा सचिन गोलंदाज. यावेळी पहिला चेंडू यष्टीच्या पकडू शकला नाही, चेंडू जातो शॉर्ट फाईनला, शॉर्ट थर्ड बनवून शकतो, चेंडू घेत तोपर्यंत मात्र 1 धाव सहज मिळाली ती संघाला. सचिन रमेश तेंडुलकर यांचं जर आपण टी शर्ट जर्सी जर पाहिलं तर 10 नंबरचं जर्सी कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हा 10 नंबरचं जर्सी वापरत नाही, कारण सचिन तेंडुलकर यांना दिलेले असा ते योगदान होतं. आपल्या टेनिस विषयामध्ये अर्थात 10 नंबरचं हा टी शर्ट अर्थात सचिन हा गोलंदाज याच्या माध्यमातून आपण पाहत आहे. गोळ्या मैदानाकडे यावेळी चेंडू मात्र हवेत आहे. पाहू या क्षेत्रावर चेंडू घेतो वायडिश लागून आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्रशा केवळ 1 धाव मिळते संघाला. 1 धाव मिळते संघाला. धावपळकर वाढवतो. तब्बल 69 धावा येतात. एका धावेच्या माध्यमातून विजय जाऊन पोहोचतो 11 धावसंख्येवर. आणि आता मात्र रुपेश खेळणार आहे 33 या वैयक्तिक धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आमच्या दोन्ही पंच तुम्ही पाहताय ते दर्शन सावंत सर आणि शैलेश माडिक सर अलिबाग. त्यांच्या डावीकडून जात आणि पुढचा चेंडू सचिन फुलटॉस. यावेळी आपण पाहतात स्क्वेअरच्या दिशेने खेळलाय. डीप स्क्वेअर चेंडू घेतो, चेंडूची पकड करतोय, यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी, तोपर्यंत फक्त 1 धाव मिळते ती अर्थात गोलंदाज रुपेशला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 34 आणि एकूण धावसंख्या आपण पोहोचली ती 70. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. खेळाचं पहिलं सत्र. समोर फलंदाज मात्र विजय. प्रेक्षकांची चांगली उपस्थिती या स्पर्धेला. हा चेंडू या गेमाचा आपण पाहिला चेंडूला ऑन साईडला ग्लान्स केला गेला, चेंडूचा वापर चौकार 4 धावा. अर्थात चिंतामणी साऊंड सिस्टीम थळ यांना विनंती आहे, आज 26 जानेवारी आहे, कुठे गेली ती देशभक्तीपर गीतं जरा एवढ्या आमच्या प्रेक्षकांना आणि आमच्या तरुण मंडळीला कळू दे की प्रजासत्ताक दिन काय असतं हे जरा डीजेच्या माध्यमातून आपण ऐकायला. ती पुढची असतात प्रजासत्ताक दिनाची गीतं. तर या ठिकाणी धावसंख्या दाखवून येते 74 धावा. चौकार आला विजयच्या बॅटमध्ये. सचिन पुन्हा एकदा फुलटू चेंडू हवेत आहे. पाय या क्षेत्राचा चेंडूचा प्रयत्न करतोय वायडिश लांबा क्षेत्रामध्ये, मात्र 1 बाउंड एका टप्प्यावर चेंडूला पकडण्यात गेला. एका धावीसाठी एकूण धावसंख्येत वाढ होते ती तब्बल 75.
शेवटचा चेंडू बाकी असेल. 34 या धावसंख्येवर रुपेश फौजी अलिबाग संघाचा फलंदाज नाबाद खेळतोय. 4 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून अंतिम चेंडू. पाहूया काय मोहर असेल या चेंडूवर. षटकार चौकार की विकेट. आणि हा चेंडू मात्र अर्थातच सेलचा इशारा घेतोय. एकदा संघाने पूर्ण केली. अर्थातच आपण पाहण्यात दिशा वेगळी संघात धावतोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मारू. पाहूया पंचांचा नोबलचा इशारा येतोय. आणि अर्थातच 1+1 फलंदाज मात्र बाद. मात्र भारतभूमी वंदे मातरम भारत माता की जय असे अनेक नारे आपण देतो. अर्थात त्या माध्यमातून पण दरम्यान मैदानाकडे आपण पाहिलं तर विजय मात्र बाद झाला. धावची स्वरूपाने तब्बल त्यांनी 16 धावांचं योगदान दिलं नवीन फलंदाज मैदानामध्ये. या ठिकाणी मात्र पाहिलं चेंडू जातो मैदान क्षेत्रामध्ये. लांब बॉलला चेंडूचा फेल करतो. त्यापर्यंत 2 धावा सेफ गती मिळाल्या. 2 धावांचा संघाला आणि या 2 धावाच्या माध्यमातून खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. तेव्हा अर्थात 2 धावांच्या माध्यमातून 35 धावसंख्येत नाबाद राहिला. तो अर्थात रुपेश यांनी 4 षटकार मारले आणि एकूण धावसंख्या धावसंख्या आली ती 79-80 धावांचं लक्ष या ठिकाणी पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळत होती. त्या फौजी अलिबाग संघाने 16/85 सरासरीने 2 फलंदाज मात्र गमावले. 80 धावांचं लक्ष असेल ते जागृत या संघासमोर. 16/75 सरासरी धावसंख्या दाखल करणं आवश्यक आहे. षटकाचं शेवटचे ज्याच्यामध्ये गोलंदाज सचिनने तब्बल धावा दिल्या. त्या 8 धावा दिल्या आणि 1 फलंदाज मात्र धावची स्वरूपाने बाद झाला. 12 धावा दिल्या. तर 80 धावांचं लक्ष प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहणार आहोत की 5 षटकांचा सामना आणि 16च्या सरासरी या धावांची गरज आहे जागृती खेळ संघाला सामना जिंकण्यासाठी. या 16 धावा या ठिकाणी आपण पाहत कशा येणार या स्पर्धेच्या माध्यमातून. तर फौजी अलिबाग संघामध्ये शेतेशन सजवतोय. पहिल्याच सामन्यामध्ये खूप मोठ्या धावा आल्या. अर्थात पंच दर्शन सावंत सर अलिबाग, शैलेश महाडिक सर अलिबाग, चिंतामणी साऊंड सिस्टीम थळ आणि थेट प्रक्षेपण डीम्स क्रिकेट कौस्तुभ पाटील, कॅमेरामॅन अर्थात गोविंद सिंगकर अलिबाग आणि ऑपरेटर अभि वाळन यांच्या माध्यमातून या 125 देशांमध्ये तुम्ही स्पर्धा पाहताय. गुणरेखक आमचे जयेश आणि माझे समालोचक मित्र प्रेमनाथ तांबोळी वरसोली आणि मी स्पर्धा मराठी समालोचक काका मात्र विद्यानगर अलिबाग आलेल्या तमाम क्रिकेटर्सांचं पुन्हा हार्दिक स्वागत करतोय. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अर्थात जाण्यापूर्वी विनंती करतोय मात्रेली विरुद्ध एमडी वायशेत यांच्यामध्ये पुढची लढत दोन्ही संघाने काही विनंती आपण यायचं आहे. एमडी वायशेत आणि मात्रेली या दोन्ही संघांनी यायचं आहे. आणि सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा ऐकूया आमचे समालोचक वरसोलीचे प्रेमनाथ तांबोळी यांना. ओटी प्रेमनाथ तांबोळी. धन्यवाद. धन्यवाद काका. आपण पाहता आलेल्या पृथ्वीच्या रचकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सहर्ष आणि घेऊन करतो मैदानामध्ये. आपण जर आता पाहिलं ना तर जागृती थल या संघाचे 2 गोलंदाज हर्षल आणि त्याचा साथीदार प्रथमेश मात्र प्रत्येक मैदानावरती कंजूसी गोलंदाजी करत असतात. ज्याच्या वेळी आपण सामना पाहतो त्याच्या वेळी प्रथमेश मात्र अचूक प्रत्येक फलंदाजाला बांधून तोडण्याचं काम करत असतो. मात्र यावेळी आपण जर पाहिलं तर वारची वेग मात्र आजच्या दिवसातील खूप कमी असल्या कारणाने मात्र प्रथमेश आणि हर्षल वरती हल्ला बेल चढवला येतो. म्हणजे हेवी एवढे आलेला ज्याच्या फलंदाजाने रुपेश आणि त्याचा साथीदार मृणाल असेल आणि त्याचा साथीदार मात्र अनेक फलंदाजांनी आपण जर पाहिलात तर 79 धावांचा पाठिंबा आणि 80 धावांचं टार्गेट आपण जर पाहिलं तर जागृती थल या संघासमोर मात्र जागृती थल या संघाचे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरतात. आपण पाहिलं त्यांची नावं सुशांत कांबळे आणि जयेश ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. तर पाहिल्या मित्रांनो कोणाच्या बाजूने स्ट्राईक असणार. मला असं वाटतं सुशांत हा मात्र स्ट्राईकदार नेहमीचा ठरला जातो जागृती 11 या संघाचा. तर आपण पाहूया जागृती 11
संघाचा. मात्र सोलापूरची सरासरी राखावी लागेल ती मध्ये जागृती ठेवली या संघाला. तर पाहूया दोन पहिल्या तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र जागृती संघाचे दोन फलंदाज मध्ये सीमारेषा पार करतील का याचं लक्ष मात्र मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूंचं लागलं असावं. आणि तत्पर तुम्ही आमंत्रण करतो मात्रेली आणि इंडियासक या संघाच्या संघनायकाला. आपण समलक्षण कक्षामध्ये लगेच राहण्याचा कौल करायचा आहे. मित्रांनो, वारंवार मी पुकार देतो तुमच्यासाठी. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आम्हाला सहकार्य करून लगेच आमच्या समलक्षण कक्षामध्ये उपस्थिती नोंदवावी. आता कमी झाले पाणी. त्याला गोलंदाज येतोय वरकुली कोणीवाडा एंड करून 10 ते 12 पावलांचा रन घेऊन आपण जर पाहिला तर अलिबाग संघाचा गोलंदाज ठरला जातो तो म्हणजे अनिल. तर पाहुया अनिल याचा पहिलाच चुकीचा समावेश मैदानावरती फेकत असताना मात्र समोर फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे सुशांत कांबळी. स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. मात्र सुशांतने चेंडूला ओळखलं आणि झोरदूर केल्याप्रमाणे किपरच्या हातामध्ये भिडकावून दिलं आणि यावेळी आव्हान धावामध्ये पहिलेच खातं उघडतं जागृती दिलं या संघाचं. तर पाहूया पहिलं खातं उघडल्यानंतर सुशांत मात्र कमाल करे काम मैदानावरती प्रत्येक गोलंदाजावरती मोठा स्ट्रोक लागणार का ह्याचं मात्र लक्ष लागलं असावं खेळाडूंचं सुशांतवरती. तर पाहूया पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय त्यामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा पंचांवर कायचा दबाव अपिलचा आपण पाहतोय. मात्र पंचांनी सुद्धा अपील फेटाळून लावली. पहिला आता चेंडू यावरती निर्धार येतोय चेंडूवरती आढळतोय चेंडू. मात्र पंचांनी सुद्धा अपील काहीच भरकावून लावले. यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू खराब दुसरा चेंडू मात्र टाकण्यामध्ये यश मिळतंय त्या अलिबाग संघाच्या गोलंदाजाचं नाव आपण जर पाहिलं तर अनिल. यावेळी मोठा आक्रोश येतोय तर पाहूया क्षेत्रक्षण जर मात्र गंभावून चेंडू हरवतोय. मात्र एकच धाव्याने समाधान मानावं लागेल. मात्र एकेरी धाव्याने खाता उघडतोय सुशांत मात्र स्वतःच आणि एक धाव संघामध्ये आपण जर पाहिला तर बिंबात 2 पर्यंत नजर मारतोय जागृती थल हा संघ. जयेश आपण जर पाहिलं तर श्रीकडे सालमान मैदानावरती अचूक गोलंदाजांची ढिलाई करणारा हा फलंदाज. मात्र समोर गोलंदाज आपण जर पाहिला तर तितकाच महत्वाचा गोलंदाज आपला ज्या नावाने ओळखला जातोय अनिल. चला मात्रेली आणि वायशेद या दोन्ही संघाच्या संगणकाला माझी शेवटची विनंती असेल जर हे शतक संपूर्णाच्या आत जर आपण आलात नाही तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. चला आपण पुन्हा मी कॉल देतोय. मातृ संघाचा संगणक हजर झाला असल्या कारणाने आपण पाहतोय वायशेद संघाचा संगणक आपण हे शतक संपूर्णाच्या आत जर आला नाही तर 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. तर आम्ही पुन्हा एकदा वारंवार पुकार देऊन मैदानामध्ये घेऊन चालतोय. मात्र सुरेख गोलंदाजीचा टप्पा आपण जर पाहिला तर अनिल कडून यावेळी खोला टाकलेला चेंडू मात्र आयुक्त स्पॉट या नावाने खेळतो. आपण जर पाहिलं तर मागील षटकामध्ये रितेश आणि त्याच्या साथीदार मृणाल यांनी मात्र पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या सुंदर अशी सुरुवात करून दिली होती ती संघाला. त्याच दिशेने मात्र सुरुवात वाटचाल झाली आहे ती म्हणजे सुशांतच्या बॅट मधून पहिला चौकार होतो 7 पर्यंत मजल मारतोय जागृती थल हा संघ. तर पाहूया मोठेच फटके लगावण्यासाठी माहीर झालेला आहे त्या मैदानामध्ये सुशांत. तर पाहूया अनिलवर एक हल्लाबोल चढवण्याचं काम करतो. यावेळी पद्धतीचा चेंडू होता मात्र आडव्या पट्ट्याच्या नाकात आपण जर पाहिला तर चेंडू यावेळी धाव संख्या स्थिरावली ती म्हणजे 7 पर्यंत. अनिल मात्र सुरेख गोलंदाजी करतोय मैदानावरती.
आपण जर पाहिलं तर अनिल मात्र वाऱ्याची दिशा त्याच्याच बाजूने असावी. फलंदाजाला मात्र अडथळा येतो मोठ्या फटक्यांसाठी. तर पाहूया मोठा फटका मात्र ज्यावेळी वाऱ्याच्या दिशेने फलंदाज खेळण्यासाठी येईल त्याच्या वेळेला मात्र यावेळी अखेर टप्प्याच्या चेंडूला आणि मला असं वाटतं तर जीवनदान देतो सुशांत सारख्या फलंदाजाला अलिबाग संघाचा क्षेत्ररक्षण. मात्र जीवनदानाचा फायदा कुठपर्यंत संघासाठी निघून त्याला दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. सेम सर्वांना माझी विनंती असेल की आपण त्या दोन्ही संघाचा नामपुस्तक पहिलं करून घ्यायचं आहे. नामपुस्तक पहिलं करण्यासाठी मी आमंत्रित केलंय ते म्हणजे सन्माननीय विवेकजी कवळे साहेब आणि संजयजी राणे साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभस्ते आपण मातृणी तिथे एमडी वायशेट या दोन संघामध्ये आपण नाणेफेक करावी. तर सन्माननीय विवेकजी कवळे साहेब आणि संजयजी राणे साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभस्ते ही नाणेफेक संपन्न होते. अर्थातच मातृणी विरुद्ध एमडी वायशेट या दोन संघात हार्दिक शुभेच्छा. आणि पाहूया नाणेफेकीचा निर्णय काही क्षणात येईल. पहिले षटक समाप्त झालं. दाखलकर धावा आल्या त्या अर्थातच 8 धावा दाखलकर आल्या. पाहूया नाणेफेक दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि नाणेफेकीचा निर्णय एमडी वायशेट संघाच्या बाजूला लागते. एमडी वायशेट संघाचा संघाने 11 खेळूंचं आपलं हार्दिक स्वागत. तर धन्यवाद. आणि होऊया आमच्या प्रेमात आंबू यांच्याकडे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर इंग्लिशच्या गोलंदाजीवरती मात्र त्याचा करून ठोकला होता सुशांतने. मात्र सुशांत सारख्या फलंदाजाला जीवनदान सुद्धा अनिलच्या गोलंदाजीवरती दिलेलं होतं. तर पहिल्या वाऱ्याची दिशा जर पाहिली तर फलंदाजाच्या बाजूने असावी. फलंदाज वाऱ्याचा लाभ कुठपर्यंत येतो आणि आपला संघ 80 धावांचा टार्गेट पुरा किती षटकांमध्ये करतो तर हे मात्र लक्ष लागलं असावं मैदानावरती सुशांत कावळे याच्यावरती. तर गोलंदाज आला या रामनाथ करून पहिल्याचा चेंडू आपण जर पाहिला तर त्यांच्या बाहेर बाजूने जातो चेंडू. मात्र पंचांचा इशारा कोणताही नसल्या कारणाने मात्र पहिल्या चेंडूची आपण जर पाहिलं तर निर्धाव या ऋतूने होतो. तर पाहिल्या लाईनवरतीच पद्धतीचा चेंडू होता. मात्र कुठल्याच बाहेरचा चेंडू आपण जर पाहिला तर पंचांचा इशारा वाईट स्वरूपाचा येतो. मध्ये अलंकार धावामध्ये 1 धाव खर्च होतो आणि संघ चालून पोहोचतो 9 पर्यंत. बरोबर आपण जर पाहिलं तर आठवड्याची गोलंदाजी करणं सुद्धा गरजेचं आहे या मैदानावरती. यावेळी पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला जर सरळ दिशा दिली असती तर चेंडू सहज षटकार जाऊ शकला असता. मात्र सुशांत यावेळी चूक करतोय. आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेंडू आणि जास्त कोणताही संपर्क होत नाही मैदानामध्ये. चेंडू यावेळी निर्धार जातोय. उरलेलं काम आपण जर पाहिलं तर विक्री किपर सहज प्रमाण करतोय. खोला आता टाकलेला चेंडू मात्र काचेचा आधार घेऊन आपण जर पाहिला तर चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये. मात्र लावण्यानं समाधान मानावं असतं. एकूण जाऊन आपण जर पाहिलं तर संघ जाऊन पोहोचला होतो म्हणजे बिंदात 10 पर्यंत. यावेळी मोठे फक्त संघ आपण जर पाहिला तर त्याचा कुठल्या तरी नदीमध्ये सापडला असावा. यावेळी जहेश मात्र प्रयत्न चांगले करताना चेंडू जाते तू पाहून क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये. मात्र 21 धावांनी समाधान मानावं लागते जहेशला. या दरम्यान मी विनंती करतोय ते अर्धा सन्मानित यशजी शेट्टी सरांना की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. सन्मानित यश शेट्टी सरांना विनंती की आपण अतिथी कक्षामधून आपण स्थानापन्न व्हावं. चला यावेळी सुशांत मात्र स्ट्राईकवरती होते. सुशांत मात्र पुढे अनुभव बॅटची करा घेऊन आपण जर पाहिलं तर विक्री किपर प्रमाणे त्याग करतो आणि पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये यश येतो. आपण जर पाहिलं तर पहिला फलंदाज या मैदानातून कमीत परतला म्हणजे सुशांतवर काय फलंदाज नाराज असतो. मात्र स्ट्रायकर ते असणार तो म्हणजे धुवाधार फलंदाजी करणारा अब्दुल कुरेशी
यावेळी पहिल्याच चेंडूला सलमान देतो, चेंडू जास्त आधार घेऊन जातो, मात्र क्षेत्ररक्षण मात्र चेंडूला हरवण्याचं काम करतोय, मात्र एकच धावेने समाधान मानावं लागतं. मला असं वाटतं दुसरे शतक मात्र मैदानामध्ये संपवण्यात आलेलं आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली की म्हणजे 6-7ची सरासरी राखताना 12व्या धावसंख्येवर मध्ये मारतोय ते म्हणजे जागृतीचे संघ येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्व क्रमांकाच्या अतिथी कक्षामध्ये मगाशी आलेले आमचे सन्मानित यश शेट्टी सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. आणि अशातच सन्मानित सुरेशजी खरंच आहेत फिटनेस शेतकरी कंपनीचे फिटनेस वर्सोली यांच्या सोबत आहे, त्यांना पुष्पवृत्ती देऊन आपण अर्थातच यश शेट्टी सरांचं आपण स्वागत करत आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांच्या हिंदी संस्कृती आज प्रवेश आपण स्वागत करत आहोत आणि प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत हे आपलं निश्चित कर्तव्य आणि याच माध्यमातून आपण प्रत्येकाला सन्मान केले जात आहोत. थांबेल धन्यवाद काका. आपण जर पाहिलं तर 16ची सरासरी राखायची होती प्रत्येक षटकामध्ये. आता आपण जर पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये 12 पहिले 66ची सरासरी राखावी लागेल. समोर फलंदाज 2 असतील, त्यामध्ये 2 आदिल कुरेशी आणि त्याचा साथीदार जयेश आणि आदिलवर काहीशी जबाबदारी असेल. तर आपण जर पाहिलं तर समोर फलंदाज धुवाधार फलंदाजी करणारा मात्र इतक्या धावेने आपण जर पाहिलं तर अब्दुल कुरेशी यांनी मात्र खाते उघडलं. समोर फलंदाज असेल प्रमित. यावेळी प्रमितला पुरेपूर अनुभव असावा. बऱ्याच वेळेला आपण जर पाहिलं तर प्रमित या मैदानावरून ट्रेनिंग गेला असावा. म्हणजे प्रमितला सुद्धा समजलं असेल की अब्दुल कुरेशी सारखा भावा मोठा फलंदाज माझ्या समोर, मला ही गोलंदाजी करणं किती माझ्या मनामध्ये असेल. मात्र गोलंदाज आत्मलक्षी करणार तो खोलात टाकणार तर पाहिल्या समोर फलंदाज असणार समोर असेल. यावेळी बॅटची कडा घेऊन जातो चेंडू रिप्लेसच्या हातामध्ये. मात्र यावेळी कोणतीही चूक करत नाही, मात्र फलंदाज यावेळी पंडिता रस्ता जातोय अब्दुल कुरेशी. यावेळी आपण पाहिलं आपण जर पाहिलं तर काका अब्दुल कुरेशी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये होतो आणि खेळता मात्र एक चांगला फलंदाज मानला जातो. यावेळी एअरपिच पद्धतीचा चेंडू होता, मात्र चेंडू लागून त्या फलंदाजाला फसवलं आणि चेंडू आपण जर पाहिला तर बॅटची कडा घेऊन सोडवलं जातो रुपेशच्या हातामध्ये. मात्र रुपेश आपण जर पाहिला तर अलिबाग संघाचा खरोखर एक सलामीचा फलंदाज नेहमी त्यांच्यासाठी चांगली कामगिरी करतो. या सुद्धा मैदानावरती आपण जर पाहिलं तर 4 षटकार 1 चौकार सुद्धा जरूर पाहिला होता. 35 धावांची खेळी उभारली होती म्हणजे रुपेश शिंदेनी. तशीच खेळी करावी लागेल आदित्य आणि त्याचा साथीदार चेहूशला. तर पहिल्याच चेंडूवरती प्रमित यांनी सुद्धा दाखवून दिलं की माझ्या पहिल्याच गोलंदाजीमध्ये किती बदल झाला असावा. यावेळी पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवे तर यावेळी क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि त्याच्या फलंदाजाला जीवनदान होते. तर पाहूया जीवनदानाचा फायदा आणि ते कुठपर्यंत आपल्या संघासाठी निघून. यावेळी जयेश करून सुद्धा अपेक्षा असतील. जयेश मात्र एक दिवादार फलंदाजी करणारा फलंदाज मैदानामध्ये. यावेळी सलामीचा आलेला फलंदाज आपण जर पाहिलं त्याचा 2 फलंदाज माघारी परतले म्हणजे सुशील आणि त्याचा साथीदार आदिल. मात्र कोणतीही मोठी धाव संख्या न उभारता आपण जर पाहिलं तर हे माझे सस्तात परतले चंबूक. मात्र यावेळी 2 अपेक्षा असतील संघासाठी. तर पाहूया जयेश मात्र यश मिळतोय जयेश सारख्या फलंदाजाला आणि पहिला आता चौकार आपण जर पाहिला तर जयेशच्या बॅटमधून होतोय कमांड विजय. चेंडूवरती विकेट प्राप्त केल्यानंतर दुसऱ्याही चेंडूवरती विकेट होती. मात्र क्षेत्ररक्षक
गोलंदाजाला साथ देत नाही मैदानावरती. आणि यावेळी आपण जर पाहिला तर जगेश मात्र रिवर्सच्या मध्यातून आपण जर पाहिला तर ते भला मोठा चौकार मारतोय संघासाठी. यावेळी खूपच स्टंपच्या बाहेरचा मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण जर पाहिला तर बॅटची कडा घेऊन तर पंचांचा निर्णय येणं बाकी आमच्यापर्यंत. तर पाहूया लेग बाईकच्या स्वरूपात आपण जर पाहिलं तर बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्या येते. मात्र जहेशच्या खात्यावरती नसेल की संघाच्या खात्यामध्ये मात्र धाव कशीही येऊ दे बाईकच्या स्वरूपात किंवा बॅटकटच्या या धावा येणं मैदानामध्ये गरजेचं असणार संघासाठी. यावेळी आणि जोडानाच्या मधल्यामध्ये यावेळी शॉट मात्र बॅटची कडा घेऊन आपण जर पाहिला तर चेंडू तरी किपरच्या हातामध्ये जातोय. तिसरा फलंदाज बाद होतोय आणि त्याच्या स्वरूपात कमांड घेऊन यावेळी आपण जर पाहिला तर आणि त्याची नागाभंग करण्यासाठी फलंदाज आपण जर पाहिला तर मैदानामध्ये येतो रुपेश वर सुद्धा असं काय जबाबदारी असलेलं की 80 धावांचा मला मोठा टार्गेट पाहूया. यावेळी आपण जर पाहिले तर 18 खूप धावांची गरज असणार म्हणजे जागृती ठेवली या संघाला. अजून 62 धावांची गरज म्हणजे काही चेंडू आपण जर पाहिलं तर मला असं वाटतं 13 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये येणं बाकी आणि 13 चेंडूंमध्ये 62 म्हणजे आव्हान जर आपण जर पाहिलं तर जागृती या संघाला. यावेळी बाबू यांनी पहिला चेंडूवरती मात्र मोठा पहार करण्याचं काम करत होता. मात्र चेंडू आपण जर पाहिला तर हातामध्ये मात्र तरी धावेने समाधान मानावं लागतंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3-19 पर्यंत. आपण जर पाहिला तर 3 षटकांचा खेळ मैदानामधून फुटण्यात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19. अजून 12 चेंडू येणं आणि 12 चेंडूमध्ये 61 धावांची गरज. आपण जर पाहिलं तर 30.50 ची सरासरी राखावी लागेल ती म्हणजे जागृती या संघाचा फलंदाजांना तत्पुरती घेऊन असेल तर माझा साथी समोरक्षक काका मात्र यांच्याकडे. धन्यवाद काका. धन्यवाद प्रेमात तांबोळी यांचा आवाज आपण ऐकला. एक उत्कृष्ट कॅल्क्युलेटर बरेच आम्ही पाहिले तर गुणलेखक मी जेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये समालोचन करतो तर पाहायला मिळालं की फार कमी असे असतात गुणलेखक किंवा समालोचक जे कॅल्क्युलेटरचा वापर न करता निश्चितच या ठिकाणी समीकरण देतात. या ठिकाणी प्रेमनाथ तांबोळी वर्सोली अर्थात कोळी बांधव आहेत पण त्यांनी सुंदर योगदान दिलं गेल्या 2 दिवसामध्ये. तर पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व आलेल्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. होऊया मैदानाकडे. तब्बल 61 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटक बाकी आहेत आणि जागुई थळ या नावाजलेल्या संघासमोर मात्र मोठं लक्ष. प्रति षटक 30च्या 31.50च्या जोराने 31 धावांची गरज. नवीन षटकातून गोलंदाज नाना. पहिला चेंडू हवेतून गोलच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आपण पाहता चेंडू गेला मिळा लॉंग क्षेत्रामध्ये. शेतीचे चेंडू घेतोय तोपर्यंत फक्त 1 धाव मिळते ती रुपेशला. रुपेश आपलं खातं उघडतं एका धावेने आणि आता मात्र फलंदाज जयेश खंडी तयार असेल ज्याने 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 6 धावांचं योगदान दिलं. 60 धावांची गरज. 11 चेंडू बाकी. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने सुंदर चेंडूची फेकी 6 गुडलेन फॉरवर्ड चेंडू पडला. चेंडूची उंची मात्र नव्हती आणि या फलंदाज पूर्णपणे बीट झाला तो अर्थात जयेश सलामीला फलंदाज. 3 बाद. तर यावी मात्र पुढचा चेंडू या आता मात्र चेंडू आता पंचस्वर म्हणून विचार करतात 1 धावेचे योगदान. या दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित असणारे वर्सोलीचे सन्मानित शोधनजी ठाकरे साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि वरून मगर यांना विनंती की आपल्या शुभेच्छा आपण शोधन ठाकरे यांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करावं. लक्ष ठेवून तर शोधन ठाकरे सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. वरून मगर यांना विनंती आहे की आपल्या शुभेच्छा आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करावं. कॅमेरामॅन यस. तर हा सोयीचा इशारा. आणखीन 1 धावेचे योगदान मिळते. धावसंख्येत 1 वाढ मध्ये दाखलगाव धावा जाऊन पोहोचतात. तब्बल 23. दिल्ली काफी दूर, मुंबई खूपच दूर म्हणता येते. अर्थात
जागृती खेळ संघासाठी पुन्हा एकदा पहा सोडचा इशारा येतोय. डावखरा गोलंदाज अर्थात उजव्या हाताने गोलंदाजी करतोय पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. आता सोडचा इशारा येतोय. एक धाव मिळते संघाला आणि एकूण धावसंख्येत वाढ होते ती 3 गडी बाद तब्बल 24. 80 धावांचं लक्ष, 24 धावा धावकर आल्यात म्हणजे अजूनही 56 धावांची गरज. पुढचा चेंडू, यावेळी चेंडू मात्र हवेतून मारण्याचा प्रयत्न केला. बराच चेंडू हवेत, गोलंदाज होता चेंडूवर, फलंदाज बाद. रुपेश भाभी या चेंडूने जयश्रीच्या खूपच बाहेर पंचांकडे येतात, वळतात. दर्शका चेंडू खराब आहे. अलिबाग कडून गोलंदाजी करत असताना हवेचा वेग आणि गोलंदाजाला मात्र तेवढं संपूर्ण साथ मिळत नाहीये हे आपण पाहायला मिळतोय. अर्थात पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज पुन्हा एकदा नाना. या ठिकाणी बंधनाचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. शॉर्टमॅनला जातो चेंडू, कोणती धाव नाही आहे आणि विदाउट किती सांगता आसमान नाश्ता केला मात्र रुपेश खेळू तयार. हा चेंडू यावेळी मोठे फटके नाही घेत. रुपेशच्या बॅट मधून चेंडू गेला अर्थात निर्विकेट आणि 42 मिनिटांच्या क्रमाने केवळ एक धाव आणि एकेरी आणि दोन्ही धावांनी काही फरक पडणार नाही ते अर्थात पहिल्या अलिबाग संघाला, कारण त्यांनी तब्बल 2 गडी बाद 80 धावा धावपूर्वक जमवल्या. प्रतिचक्र 16च्या सैन धावसंख्येची गरज आणि गरज असताना मात्र धावा येत नाहीत. आता डावकरा फलंदाज खेळण्याची तयार आहे तो हसणार. डावकरी फलंदाज आक्रमक मानले जातात. तुझा चेंडू ऑनसाईडला फिरकण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र चेंडू समाप्त असेल. चेंडू जातात अर्थात डीप पाहिल्यामुळे चेंडू समाप्त चौका. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालं. अर्थात मगाशी देखील आपण पाहिलं होतं जे गीत मेरे देश की धरती, अति सुंदर गीत आपण 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आपण ऐकतो. अर्थातच कवी प्रदीप यांचं गीत होतं आणि लताजी मंगेशकर मात्र गुलशन कुमार मेहता यांचं ते गीत होतं आणि महेंद्र कपूर यांनी हे गीत गायलं होतं. सुंदर गीताचं अर्थात योगदान आपण प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट या दिवशी ऐकतो. तर 4 षटकांची समाप्ती होते. धावपटूर धावा येऊन पोहोचलेलं तब्बल 30 म्हणजे अजूनही 50 धावांची गरज आहे. येणारे शेवटचे षटक गोलंदाज या विजेते गोलंदाज इम्रान खान, भारताचे अर्थात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबद्दल मागाशी मी सांगितलं की त्यांनी कधी आयुष्यात नोबॉल चेंडू फेकला नाही. एक वैशिष्ट्य आहे आणि काही खेळाडूंचं. पहिला चेंडू यावेळी मात्र अप्पर कट पाहायला मिळाला. चेंडू जातोय अर्थात सीमारेषेवर कोणत्या क्षेत्रशील चेंडू गेला डीप अर्थात कलर पडतो चेंडू सीमापार चौका. शेहेचाळीस धावांची गरज आहे. पहिला मोठा फटका आला रुपेशच्या बॅट मधून, त्याची गळती धावसंख्या 6 आणि एकूण धावसंख्येत देखील वाढ होते. त्या 34 रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पहा. बॅट चेंडू संपलेले सामन्यामध्ये काही अर्थ राहिला नाही. त्याने रुपेश बाबू यावेळी रिव्हर्सच्या फटक्यातून खेळण्याचा प्रयत्न करत आहे मात्र यश आले नाही आणि मुद्दा चेंडू सांगतात. येणारे 4 चेंडू 46 धावा. 4 चेंडू 46 धावा. 4 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्पर कट छोट्याशा चेंडूवर मागली आपण पाहतात. चेंडू जातो पुन्हा एकदा
अर्थात कव्हर पॉईंट मधून 4 धावांसाठी. धावा गोलंदाज इम्रान खान यावेळी हा चेंडू हवेतून मारलाय. पाहूया डीप स्क्वेअर मधून चेंडू अर्थातच सीमा पार येतो चौकार. 4 धावा. समीकरण बनतंय सामन्यामध्ये अर्थातच फौजी अलिबाग संघाच्या बाजूने पूर्णपणे झोपलेला सामना. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूवर संपर्क येत नाही. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील ठरतोय. अंतिम चेंडू आणि 26 धावा. मोठ्या फरकाने सामना जिंकणार फौजी अलिबाग संघ. फक्त चेंडू बाकी आहे. फक्त चेंडू बाकी. रवी पाटील यांचं देखील आगमन. त्यांचा संघ काल पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला. पण हरकत नाहीये, एक सामना गमावला म्हणजे एक बाद दरम्यान या ठिकाणी आणि 36 धावांनी हा सामना अर्थात जिंकतोय तो फौजी अलिबाग संघ. फौजी अलिबाग संघाचा हार्दिक अभिनंदन. मात्र जागृत खेळ संघाने या ठिकाणी आपण या स्पर्धेत भाग घेत आहोत. तुमचा देखील हार्दिक आभार. तर अशा प्रकारे हा सामना समाप्त होतो. 36 धावांनी सामना जिंकतोय आणि सामन्याचा मानकरी अर्थात आपण पाहूया जयेश खडकर. जयेश खडकर सामन्याचा मानकरी ज्यांनी तब्बल रुपेश खडकर सामन्याचा मानकरी त्यांनी तब्बल 34 धावांची खेळी केली. नाबाद. त्याला विनंती आहे फौजी अलिबाग संघाचा खेळाडू आपण आमच्या अतिथी प्रश्नामध्ये घ्यायचं. तिथे तुम्हाला आमच्या मान्यवरांच्या शोधाचे तुम्हाला सन्मान केले जाईल. रुपेश शिंदे यांना विनंती आपण यायचं. त्यांनी 34 धावांची जबरदस्त खेळी केली आणि 30 खेळ हा निर्णय ठेवली. तर अर्थात रुपेश यांना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि त्यानंतर पुढचा सामना आपण पाहतो म्हात्रेरी विरुद्ध एम डी वार्षिक या 2 संघांमध्ये. रुपेश शिंदे यांचं आगमन. एक अतिशय सुंदर योगदान. 34 धावांची जी खेळी केली आणि आमचे सन्मान्य